आता आपण आज अंड्याचा रस्सा करायचा. तर तेल तापवलंय. आता मी किती आपल्या तिघांपुरतच करते ना, 4 अंड्यांचं कालवण. थोडीशी आल्याची पेस्ट, आता काय काय अजून टाकलेस? आलं लसूण पेस्ट टाकली आणि कांदा भाजून घेतले 2 छोटे, त्याची पेस्ट केली आणि खोबऱ्याचं नुसतं वाटण, हे सगळं एकत्र टाकायचं. आणि काय 2 चमचे तेल. 2 चमचे तेलात आलं लसूण पेस्ट टाकली. त्यात कांदा भाजून घेतला, मिक्सरला लावून घेतलं, तो बारीक पेस्ट ते टाकलं. आता हे जरा चांगलं परतायचं. हे किती वेळ परतायचं? काय 2 मिनिटं परतायचं. आता ह्याच्यात आपण सगळे मसाले टाकूया. पहिलं गरम मसाला, आधी हळद, गरम मसाला आणि थोडी धनेपूड, लाल तिखट. 4 अंडी आहेत तर लाल तिखट चहाचा 2 चमचे टाकायचे. आता हे चांगलं परतायचं. त्याच्यातच ना हे कांद्याचं आपण वाटण वाटलं होतं ना, त्याचं पाणी टाकायचं. अच्छा. कावलं उडू का? तिचा आवाज करतो. आता काय माहितीये, अंदाजाने आपण 4 अंड्यांचं कालवण करतोय ना, मग छोट्या 4 वाट्या तरी कालवण हवं, भाताबरोबर भाकरी बरोबर खायला. एकदम पातळ पण नाही करायचं आणि एकदम जाड पण नाही करायचं. व्यवस्थित अंगाबरोबर करायचं. आता ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची. आधी किती वेळ ठेवायचं? खतखतून उकळी येईपर्यंत अगदी चांगली उकळी आणायची त्यांना. आणखीन एक मी गब्बन दाखवणार आहे, त्याला उकळी येऊ दे आधी चांगली, मग सांगते. जरा मीठ टाकूया. मीठ पण टाकून घ्यायचं अंदाजाने. आणि अंडी ना स्वच्छ धुवून ठेवलीत, पाण्यात घालून ठेवलीत. काय काय लागलेलं असतं ना. अशी ना चांगली उकळी आणायची त्यांना कालवणाला. हे आता किती 4 वाट्याचं कालवण आहे. चांगली उकळी आली, मीठ वगैरे सगळं टाकून झालं. त्यात अंडी फोडायची कला आहे एक ती. तू आता हे जर का अंड आहे ना असंच फोडून टाकलंस तर ते असं गोळा होईल त्याचा. म्हणून काय करायचं, अंड असं अख्खच्या अख्खं निघायला हवं ना व्यवस्थित. बघ चांगली उकळी आली. आता काय करायचं, हे अंड आधी फोडून घ्यायचं बशी. हे असं फोडून घ्यायचं अंड. आणि उकळी भरपूर आली आहे ना. आता
एका बाजूने असं सोडायचं व्यवस्थित, म्हणजे ते अख्खच्या अख्खं येतं वर. अच्छा. अशी 4 अंडी फोडून घ्यायची. अशी डिश घेतली ना खोलगट, की मग ते अंड अख्खं छान निघतं. आता एक इकडे सोडलंय ना, मग एक जरा बाजूला सोडायचं, म्हणजे ते असं पुरी सारखं येतं वर. आणि तेच जर का एक दाखवू असंच करून. हा, पहिली पद्धत. हे मला आता माहिती झालं अंड कसं अख्खं. हे असंच टाकलंस ना मग ते गोळा होतो एका जागी. असं फोडून टाकलं ना अख्खच्या अख्खं, मग ते एका जागी गोळा होतं अंड. आणि असं जर का फोडलं ना बशीत घेऊन, की मग ते छान असं, म्हणजे आपल्याला पलटता येतं मग ते. अच्छा. आतल्या आत. मला ते तसंच आवडतं, असं पलटलेलं अंड पुरी सारखं. आता हे ह्या बाजूला हे बघ असं सोडायचं, असं धरायचं आणि असं अख्खं सोडायचं. आता परत त्याला चांगली उकळी येऊन द्यायची, म्हणजे ते शिजेल. तरी किती आहे साधारण? झालं आता होतच आहे. आता हे इकडे होतं ना, त्याचं कसं गोळा झाला. दाखव आता अंड, थांब. हे बघ आता हे ना असं असं अख्खं येतं. मग हे असं थोडं हळूच परतायचं. मग ही सगळी अंडी मग पलटून घ्यायची, म्हणजे ती वरच्या बाजूनी पण शिजतात. थोडं सरकवायचं हे असं. या रश्श्याला जास्त वेळ नाही लागत. थोडा वेळ थाट ठेवायचं. एक किती 2 मिनिटांनी ना? कडाला जरा कोथिंबीर टाकायची. झालं, कालवणाला काही वेळ नाही लागत. कोथिंबीर टाकायची. झालं आता कालवण. थोडीशी कोथिंबीर टाकली ना, आता वर ताट ठेवायचं आणि गॅस बंद करायचा. थोडा वेळ ठेवायचं तसंच. झालं वरून याच्यात.